सत्यनारायणाची पूजा ती पण घरोघरी केली जाते. सत्यनारायणाची पूजा आता नॉर्मल झाली, म्हणजे आता हे काय व्रत आहे, पूजा असं हे नाहीये की भगवान विष्णूसाठीचं म्हणून. सत्यनारायणाची पूजा दर महिन्याच्या पौर्णिमेला करणारे पण भरपूर जण आहेत. वर्षातून एकदा म्हणजे संक्रांती दिवशी करावी चांगलं. दर महिन्याच्या पौर्णिमेला करणारे पण खूप लोक आहेत की दर महिन्याला करतात. मग पौर्णिमा संक्रांत हा दिवस खूप चांगला आहे. अच्छा, पण पौर्णिमा आणि संक्रांत तुम्ही म्हणतात, पण अमावास्येला पण केली जाते. अमावास्येला साऊथ साईडला जास्ती हे करतात, आपल्याकडे अमावास्या जास्त नाही हे करत. म्हणजे अमावास्येला आपल्याकडे कुठलंच काम नाही केलं. अच्छा, पण साऊथ साईडला अमावास्या त्यांच्यासाठी खूप चांगलं आहे. अच्छा, पण मग सत्यनारायणाची पूजा पण नाही केली जात अमावास्येला नाही. अच्छा, पण मग अमावास्येला लक्ष्मीपूजन करतात ना. लक्ष्मीपूजन करतात. लक्ष्मीची पूजा अमावास्येलाच आहे. पण आता खूप लोकांचं म्हणणं असं आहे की ते अमावास्येला बाकीच्या काही गोष्टी करू नयेत किंवा करत नाहीत, त्यामुळे ते व्रत नको करायला, त्यामुळे ते शक्यतो नाही करत. पण ते व्रत का केलं पाहिजे, म्हणजे त्या पूजेचं ते हे सांगितलंच जातं त्या व्रताबद्दलचं. पण ते व्रत म्हणजे भगवान विष्णूसाठीच हे आहे. अच्छा, की विष्णू लक्ष्मीसाठीच आपण ते करतोय ना. कळलं. लक्ष्मी सहित सत्यनारायण, म्हणजे लक्ष्मी आणि विष्णू या दोघांचं मिळून ती पूजा आहे थोडक्यात. विष्णू म्हणजे याच्या मोक्ष आणि याच्यासाठी विष्णू, आणि लक्ष्मी म्हणजे पैसा वगैरे या गोष्टी. लक्ष्मी म्हणजे देवीचंच एक, म्हणून ते एक व्रत म्हणून करतात. पण आता अजून एक असं झालं की वास्तुशांत आणि सत्यनारायणाची पूजा एकत्रच करतात लोक. ती शक्यतो करू नये, पण वास्तुशांतीचा आणि सत्यनारायणाच्या पूजेचा तसा काही संबंध नाही. कारण वास्तुशांत हा प्रकार पूर्ण शांती कर्मामध्ये आहे आणि हे सत्यनारायणाची पूजा हे व्रत आहे. पण हे पण काही लोकांना अजून पटत नाही त्या गोष्टी. त्या एकत्र करू नये, एकाच दिवशी करू नये शक्यतो. पण आता लोकांचं असं हे होतं की वास्तुशांतीला हे केल्यानंतर जर आपण बोलवायचं झालं लोकांना तर मग सत्यनारायणाची पूजा करावी. तर आम्ही काही लोकांना सजेस्ट करतो की नेक्स्ट डे करा, त्या दिवशी तुम्ही लोकांना बोलवू शकता, किंवा वास्तुशांत पूर्ण झाल्यानंतर करा. अच्छा, ती संपली की मग पूजा करा. पण त्याचा आणि तसा एकत्र करावी असं कुठे तरी मला तरी नाही आठवत काही कुठे असं सांगितलं. तुम्ही हा व्हिडिओ इथपर्यंत बघितलात म्हणजे हा नक्की व्हिडिओ तुम्हाला आवडलाय. ह्याचा पूर्ण पॉडकास्ट आपल्या मेन यूट्यूब चॅनलवर आहे, ज्याचं नाव आहे वन टेक विथ अनिकेत. हे चॅनल तुम्ही नक्की फॉलो करा. आणि इंस्टाग्रामवर आम्ही बऱ्याच रील्स ह्या व्हिडिओच्या अपलोड केलेल्या आहेत, त्या पण तुम्ही सगळ्या बघा. आणि वन टेक विथ अनिकेत हे इंस्टाग्राम चॅनल पण फॉलो करा.